नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। टीबी मरीजों के लिए मदद का हाथ, राष्ट्रीय रेलवे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशन का सराहनीय उपक्रम। 2 टीबी मरीजों को लिया 6 महीने के लिए दत्तक, अन्न किट का वितरण किया गया। अकोला 14 अक्टूबर। राष्ट्रीय रेलवे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशन की ओर से आज समाज सेवा का एक प्रेरणादायी उदाहरण पेश किया गया। संगठन ने अकोला महानगर पालिका के आरोग्य विभाग टीबी विभाग में 2 टीबी मरीजों को 6 महीने के लिए दत्तक लेते हुए उनके लिए अन्न किट वितरण कार्यक्रम का आयोजन किया। इस कार्यक्रम के अंतर्गत मरीजों को अगले 6 महीनों तक नियमित रूप से अन्न किट प्रदान की जाएगी, ताकि उपचार के दौरान उन्हें पौष्टिक आहार की कमी न हो। इस अवसर पर मनपा प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर अनूप चौधरी, डॉक्टर निखिल लाहाने, हेमंत भाकरे, उमेश पद्मने, दीपक पाटिल, शिवराज बबेरवाल, सौ शुभांगी जाधव, रूपेश वानखड़े तथा राष्ट्रीय रेलवे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशन की दीपमाला कांबड़े सहित कई मान्यवर उपस्थित थे। साथ ही पत्रकार नंदगोपाल पांडे, श्याम मोटवानी, कावेरी जाधव, मेघा महाजन, ममता जोरपतवार, निशा घेरल, अंजू सचवानी, सौम्या आहूजा, आरोग्य सेल के समीर खान, सचिन बंसोड़ तथा पत्रकार जेके सैयद और संगठन के सभी पदाधिकारी उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान फाउंडेशन ने सभी सामाजिक संस्थाओं से आह्वान किया है कि वे भी आगे आकर टीबी मरीजों की मदद करें और मिलकर समाज को टीबी मुक्त बनाने में योगदान दें। अकोला से जेकेएन हिंदी न्यूज संवाददाता गजानन वानखड़े व सैयद जमील की रिपोर्ट। असं होतं की राजेशाही घराण्यांमध्ये पण हा आजार होता आणि बरेचसे राजे महाराजे राण्या कितीतरी यांनी एक्सपायर झाले। त्यामुळे याच्यामध्ये एक फोबिया तयार झालेला होता की मला टीबी आहे किंवा माझ्या घरात टीबी आहे, कोणाला माहीत पडलं तर लोक मला राग करतील किंवा आमच्यापासून दुरावतील। नमस्कार, मी डॉक्टर अनूप चौधरी, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अकोला महानगरपालिका अकोला। अकोला महानगरपालिकेच्या टीबी विभागाअंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे टीबी मुक्त भारत करण्याचे जे वसा हाती घेतला आहे, या अनुषंगाने आपल्या राष्ट्रपती माननीय द्रौपदीजी मुर्मू यांनी जो उपक्रम सुरू केला आहे की जे आपले क्षयरोगचे रुग्ण आहेत, या रुग्णांना आपण मोफत धान्य किट वाटप 6 महिन्यासाठी करतो। त्या अनुषंगाने राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ यांनी आम्हाला 2 रुग्ण आमचे जे आहेत ते दत्तक घेतले आहेत। तर या रुग्णांना आज आपण हा किट वाटपचा कार्यक्रम आपल्या येथे राबवला आणि तसेच यांच्यामधील या संघामधील बरेचसे जे मेंबर आहेत यांनी निक्षय मित्र होण्याचे सुद्धा आमच्याकडे त्यांची इच्छा व्यक्त केली आहे। त्यानुसार आम्ही त्यांना निक्षय मित्र म्हणून एनरोल करून घेतलं आहे। नमस्कार, राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दीपमालाताई कांबळे व डॉक्टर महानगरपालिका अध्यक्ष डॉक्टर अनुराग चौधरी व डॉक्टर लहाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 टीबी पेशंट दत्तक घेतले आहे आणि या टीबी पेशंट बरोबरच आम्ही क्षय मित्र होण्याचा सुद्धा निर्धार केलेला आहे। कारण डॉक्टर अनुराग चौधरींनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्याच्यावरून असं कळलं आहे की खरोखरच आपण हे जे किट देऊन त्यांना दत्तक घेऊन जे आपण ते तर मदत होईलच, पण त्यांना खरोखर त्यांची जी मानसिकता झालेली असते त्याच्यापासून त्यांना मुक्त करायचं आहे आणि क्षयरोग बरा आहे। हा क्षयरोग काही खूप असा धुरंधर आजार राहिलेला नाही आहे आजच्या काळामध्ये, तो बरा होऊ शकतो आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहे, संसर्गजन्य राहिलेला नाही आहे आणि त्याच्यापासून दुसऱ्यांना कुठलाच धोका होत नाही आणि त्यांना मित्रतेचा एक हात द्यावा, या सगळ्यांसाठी आमची टीम नक्कीच काम करेल। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने